नमस्कार मित्रांनो, मी सुरेखा पुन्हा एकदा स्वागत करते हितगुज या चॅनलवर. मित्रांनो, आपण मागच्या आठवड्यात पाहिलं होतं, की भारतातील तरुण बेरोजगार दर काय आहे तो आणि त्यामागची विविध कारणं काय आहेत ते. आज आपण पाहणार आहोत, की हा जो वाढता बेरोजगार दर आहे तो कमी करण्यासाठी आपलं सरकार म्हणजेच आपलं गव्हर्नमेंट काय प्रयत्न करत आहे ते. सो आज आपण चर्चा करणार आहोत मिनिस्ट्री ऑफ MSME म्हणजेच केंद्र सरकारच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग विभागाने सुरू केलेली प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजना हिच्याबद्दल. चला तर सुरुवात करूया. आता ही जी योजना आहे ते मिनिस्ट्री ऑफ MSMEने नवीन उद्योग सुरू करून स्वतःसाठी तसेच इतर लोकांसाठी रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या 18 वर्षावरील तरुण उद्योजकांसाठी तसेच एकत्र येऊन काम करणाऱ्या अनेक छोट्या मोठ्या संस्था यांच्यासाठी 2008 साली चालू केली होती. आता या योजनेची वैशिष्ट्ये काय आहेत किंवा या योजनेचे फायदे काय आहेत? तर या योजनेअंतर्गत नवीन उद्योग सुरू करणाऱ्या उद्योजकांना प्रकल्पाच्या खर्चावर म्हणजेच प्रोजेक्ट कॉस्टवर 15 ते 35% सबसिडी मिळते म्हणजेच मदत मिळते. यात मॅन्युफॅक्चरिंग म्हणजेच उत्पादन क्षेत्रातील उद्योजकांना 50 लाख रुपयांपर्यंत आणि सर्व्हिस क्षेत्रातील म्हणजे सेवा क्षेत्रातील उद्योजकांना 20 लाख रुपयांपर्यंतची मदत मिळू शकते. आता या योजनेअंतर्गत तुमच्या प्रकल्पाच्या खर्चामध्ये कोणकोणते खर्च सामील होऊ शकतात? तर सर्वात पहिलं म्हणजे जर तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात असाल, तर मॅन्युफॅक्चरिंगसाठी लागणारं सामान खरेदीसाठीचा जो काही खर्च असेल, तो ह्या प्रकल्पाच्या खर्चामध्ये तुम्ही ॲड करू शकता किंवा सामील करू शकता. आता मॅन्युफॅक्चरिंगसाठी तुम्हाला काय-काय लागतं? ते तुमचं मशिनरी झालं, तुमचं इक्विपमेंट झालं, तुमचं रॉ मटेरियल झालं. या सर्वांसाठी जो काही खर्च असेल, तो तुम्ही प्रकल्पाच्या खर्चामध्ये ॲड करू शकता किंवा सामील करू शकता. दुसरं आहे, तुम्ही जागा घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काम करण्यासाठी वर्कशेड वगैरे बांधावं लागत असेल, तर तो जो वर्कशेड बांधण्याचा जो काही खर्च असेल, तो तुम्ही प्रकल्पाच्या खर्चामध्ये सामील करू शकता. तिसरं आहे तुमचं खेळतं भांडवल, ज्याला आपण वर्किंग कॅपिटल असंही म्हणतो. वर्किंग कॅपिटलचा जो काही खर्च असेल, तो तुम्ही प्रकल्पाच्या खर्चामध्ये ॲड करू शकता किंवा सामील करू शकता. सो हे सगळे खर्च आहेत, की या योजनेमध्ये प्रकल्पाच्या खर्चामध्ये समाविष्ट होतात. या व्यतिरिक्त उद्योजकांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, जर तुम्ही जागा विकत घेतलेली असेल, तर जागेचा जो काही खर्च असेल, तो ह्या प्रकल्पाच्या खर्चामध्ये सामील होत नाही. तर या योजनेअंतर्गत प्रकल्पासाठी लागणारा जो निधी आहे, तो 3 भागातून दिला जातो. सर्वात पहिला म्हणजे तुमचा स्वतःचा वाटा. यात विशेष गटातील म्हणजे SC, ST आणि महिला गटातील उद्योजकांसाठी 5% आणि सामान्य गटातील उद्योजकांसाठी 10% इतकं भांडवल स्वतः गुंतवावं लागतं. दुसरं म्हणजे सरकारकडून तुम्हाला प्रकल्पाच्या खर्चावरती 15 ते 35% सबसिडी मिळते. ही सबसिडी संपूर्णतः तुम्ही काय उद्योग करता याच्यावरती अवलंबून आहे. फॉर एक्झाम्पल तुमचा व्यवसाय काय आहे? तुम्ही कोणत्या भागात करत आहात? ग्रामीण भागात आहे की शहरी भागात आहे? त्याच्यानंतर तुम्ही कोणत्या गटात मोडता? सामान्य गटात मोडता की विशेष गटात मोडता? या सर्व गोष्टींवरती अवलंबून असतो. सो ही जी सबसिडी आहे ती प्रत्येकाला वेगळी असू शकते. आणि तिसरं म्हणजे उरलेले जे 60 ते 75% लोन आहे, हे तुम्हाला बँक कर्ज म्हणून देते. आता कर्जाचा जो व्याजदर आहे, हा संपूर्णतः तुम्ही कोणत्या बँकेतून कर्ज घेत आहात त्याच्यावरती, त्याच्यानंतर कर्जदाराचा प्रोफाईल काय आहे आणि मार्केटमध्ये सध्या काय व्याजदर चालू आहे, या सर्व गोष्टींवरती अवलंबून असतो. साधारणपणे MSME उद्योजकांसाठी 8.5 ते 12% व्याजदर आकारण्यात येतो आणि कर्ज परतफेडीसाठी 3 ते 7 वर्षांपर्यंतचा कालावधी उपलब्ध होतो, ज्यापैकी 6 महिन्याचा कालावधी हा स्थगितीचा कालावधी असू शकतो, ज्यामुळे उद्योजकांना 6 महिने कोणताही हप्ता भरावा लागत नाही. ही योजना कसं कार्य करते हे मी तुम्हाला उदाहरण देऊन सांगणार आहे. आपण 2 उदाहरणं पाहणार आहोत. एक विशेष गटातील उद्योजकाचं उदाहरण पाहणार आहोत. दुसरं सामान्य गटातील उद्योजकाचं उदाहरण पाहणार आहोत. दोन्ही उदाहरणामध्ये उद्योजक हे उत्पादन म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग युनिट चालू करणार आहेत, ज्याच्यासाठी त्यांना लागणार आहे प्रोजेक्ट कॉस्ट 50 लाख रुपये. दोन्ही उद्योजकांना सरकारकडून 35% सबसिडी अप्रूव्ह झालेली आहे असं आपण मानत आहोत. तर बघूया पहिलं उदाहरण, ज्याच्यामध्ये आपण बघत आहोत सामान्य गटातील उद्योजक. आता सामान्य गटातील उद्योजकाला प्रकल्पाच्या 10% म्हणजे 50 लाखाचे 10% 5 लाख रुपये होतात, इतकं भांडवल त्याला स्वतः गुंतवायचं आहे. त्याच्यानंतर सरकारकडून त्याला 35% सबसिडी मिळालेली आहे. 50 लाखाचे 35% 17,50,000 रुपये होतात.
सो 17,50,000ची सबसिडी त्याला सरकारकडून मिळालेली आहे. सो आता त्याच्याकडे टोटल किती भांडवल जमा झालं? 17,50,000 प्लस 5,00,000 म्हणजे टोटल 22,50,000 भांडवल त्याचं जमा झालेलं आहे. आता उरलेले जे 27,50,000 आहे ते त्याला बँकेकडून कर्ज म्हणून उपलब्ध होणार आहे. हे झालं सामान्य गटाचं. आता विशेष गटातील उद्योजकाचं उदाहरण आपण बघूया. विशेष गटातील उद्योजकाला प्रकल्पाची 5% अमाउंट म्हणजे 50,00,000ची 5% ₹2.5 लाख होतात इतकं भांडवल त्याला स्वतः जमा करायचं आहे. त्याच्यानंतर त्याला सरकारकडून 35% म्हणजे 17,50,000 मिळालेले आहेत. आता त्याच्याकडे टोटल भांडवल किती जमा झालं आहे? 17,50,000 प्लस ₹2.5 लाख म्हणजे टोटल ₹20 लाख भांडवल जमा झालेलं आहे. उरलेलं आहे ₹30 लाख भांडवल. आता हे ₹30 लाख जे आहे हे त्याला बँकेकडून कर्ज म्हणून मिळणार आहे. आता दोन्ही उद्योजकांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की ही जी सरकारकडून सबसिडी मिळते ही उद्योजकांच्या अकाउंटला जात नाही. ही बँकेकडे जाते 3 वर्षासाठी लॉक इन पिरियडसाठी. आणि 3 वर्षामध्ये जेव्हा तुमचा बिझनेस चालू होतो किंवा ऑपरेटिव्ह होतो, तेव्हा ती जी रक्कम आहे सबसिडीची ही बँकेला दिली जाते. आणि बँक ती रक्कम तुमच्या प्रिन्सिपल अमाउंटमधून, लोनची जी प्रिन्सिपल अमाउंट असेल त्याच्यातून मायनस करून टाकते. व्याजदरावरती त्याचा कोणताही परिणाम होत नाही. सो ह्या गोष्टीचं उद्योजकांनी भान ठेवायचं होतं. या योजनेला अप्लाय करण्यासाठी किंवा अर्ज करण्यासाठी पात्रता काय हवी आहे? तर सर्वात पहिलं म्हणजे अर्जदार 18 वर्षावरील असायला हवा. दुसरं म्हणजे उद्योग नवीन असायला हवा आणि व्यवस्थित रीतीने चालणारा असावा. तिसरं म्हणजे उत्पादन क्षेत्रातील प्रकल्पाची रक्कम जर 10 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल आणि सर्व्हिस क्षेत्रातील प्रकल्पाची रक्कम ही जर 5 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर अर्जदार म्हणजेच उद्योजक कमीत कमी 8वी पास असायलाच हवा. चौथं म्हणजे या योजनेला अर्ज करणाऱ्या व्यक्तीचा जो उद्योग आहे तो नवीन असायला हवा आणि यापूर्वी त्याने कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेतलेला नसावा. आणि 5वं म्हणजे या योजनेला अर्ज करताना उत्पन्नाची कोणतीही अट नाही आहे. आता 2-3 गोष्टी उद्योजकांनी लक्षात ठेवायच्या आहेत. सर्वात पहिलं म्हणजे आधीपासून चालू असलेले उद्योजक ह्या योजनेसाठी अप्लाय करू शकत नाहीत. दुसरं म्हणजे जमिनीची किंमत प्रकल्पाच्या खर्चामध्ये ग्राह्य धरली जात नाही. आणि तिसरं म्हणजे ज्या उद्योगामध्ये भांडवली खर्च नाही, असे उद्योग या योजनेसाठी पात्र होत नाहीत. तर या योजनेला अर्ज करण्यासाठी काय करायचं आहे? तर मी तुम्हाला इथं जी लिंक दिलेली आहे त्या लिंकवर जायचं आहे. आधार नंबर वापरून तुमचं रजिस्ट्रेशन पूर्ण करायचं आहे. रजिस्ट्रेशन पूर्ण केल्यावर तुम्हाला युजर आयडी आणि पासवर्ड मिळेल. त्याच्यानंतर तुम्हाला तिथं लॉग इन करायचं आहे. आता लॉग इन केल्यावरती तुम्हाला तिथे एक मेन्यू दिसेल PMEGPचा. त्याच्यावरती क्लिक करणार आहात. क्लिक केल्यानंतर ॲप्लिकेशन फॉर्मची विंडो ओपन होईल, ज्याच्यात तुम्हाला तुमच्या सर्व डिटेल्स भरायच्या आहेत. म्हणजे सगळी माहिती तुम्हाला तिथं भरायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट्स देखील तिथं अपलोड करावे लागतात. सो डॉक्युमेंट्स देखील अपलोड करायचे आहेत आणि सगळं माहिती पूर्ण भरून झाल्यावरती डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतरच फॉर्म सबमिट करायचा आहे. आता सबमिट केलेल्या फॉर्मचं स्क्रुटिनी होणार, तुमचे सगळे डॉक्युमेंट्स व्हेरिफाय होणार आणि मगच तुम्ही त्या योजनेसाठी जर एलिजिबल असाल तर तुमची योजना अप्रूव्ह होणार. सो ही होती ह्या योजनेच्या ॲप्लिकेशनची प्रोसेस. सो ही होती प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजना. या योजनेबद्दल तुम्हाला काहीही शंका किंवा क्वेरी असेल तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ही योजना इथं संपलेली नाही आहे. या योजनेचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे, जो मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अत्यंत डिटेलपणे सांगणार आहे. तोपर्यंत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि ज्यांना याची गरज आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.